माहीमनंतर सायनमधील शिंदे गटाचे नेते आता भाजप नेत्यांनी धोका दिल्याचा आरोप करतायत। स्थानिक आमदार भाजप बंडखोरांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून होतोय। पाहूया। मुंबईत आमच्यासोबत भाजपनं धोका केल्याचे सूर आता हळूहळू शिंदे गटाचे नेते आळवू लागलेत। माहीमनंतर सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये देखील असाच प्रकार घडला। इथे चक्क भाजपचेच समर्थक उघडपणे शिंदे गटाविरोधात भाजप बंडखोरांचा प्रचार करत होते। सायन प्रतीक्षा नगरची जागा शिंदे गटाला सुटलेली असतानाच भाजपच्या केळुसकरांनी अधिकृत कमळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला। यावरून वाद झाल्यानंतर भाजपनं आधी केळुसकरांनी कलर फॉर्मनं उमेदवारी भरल्याचा दावा करत हात झटकले। मात्र मुदत संपल्यावर भाजपनं आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक आयोगानं देखील भाजप बंडखोराचा अर्ज ग्राह्य धरला। या विरोधात शिंदे गटानं आंदोलन केल्यानंतर आधी कलर झेरॉक्सने एबी फॉर्म भरल्याचं म्हणणाऱ्या भाजपनं नंतर एबी फॉर्म चोरीला गेल्याची तक्रार दिली। त्यानंतर महायुतीचा अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे कांबळेच असल्याचं भाजपचे नेते म्हणत होते। मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर भाजप समर्थक बंडखोराच्याच प्रचारात दिसले। भाजप बंडखोर केळुसकर जिंकल्यानंतरच्या 15 मिनिटात भाजपचे आमदार तमिलसेल्वन यांनी एकत्रितपणे बंडखोरांसोबत पत्रकार परिषद घेत आनंद साजरा केला आणि त्यामुळे स्थानिक शिंदे समर्थकांचा तिळपापड झाला। बाद में आएगा वो भारतीय जनता पार्टी विरोधी को बाद में उनको सबक सिखाएंगे हम लोग। अभी आज सिखा रहा ना, 4 का 4 5 का 5 हम लोग जीत रहा है। वो सब अपना मुख्यमंत्री साहब को भगवान मानता है, उनको मालूम पड़ेगा भारतीय जनता पार्टी का विरोधी कौन है। वो विरोधी को बराबर कार्रवाई मुख्यमंत्री साहब करेंगे। प्रचार चालू होता, रॅली चालू होती, सभा घेतल्या, त्यांना सगळ्या गोष्टीची रसद पुरवली। तर माझं म्हणणं हे होतं की जर त्या महायुतीची आम्ही दिली होती सीट, आम्हाला आमच्या सिटिंग नगरसेवक होतो आम्ही, दिली होती, तर मग तुम्ही ह्यांना कुठेतरी रोखायला पाहिजे होतं। त्यांना निलंबित करा म्हणून सांगितलं, ते निलंबित नाही केलं, मग कुठेतरी तुमच्या पदाधिकाऱ्यावर तुम्ही थांबवले पाहिजे होते। शिंदे गटाचे नगरसेवक रामदास कांबळे यांच्यासाठी मात्र बाबाही गेले आणि दशम्याही गेल्यासारखी गोष्ट झाली। 7 ते 8 महिन्यांपूर्वीच रामदास कांबळे ठाकरेंना सोडून शिंदे गटात आले होते। यंदा त्यांना शिंदे गटाकडनं तिकीट मिळालं, मात्र दुसरीकडे प्रभागात भाजपनंच बंड केलं। ठाकरेंकडनं प्रणिता वागदरेंना उमेदवारी मिळाली। 3ही मराठी उमेदवार असल्यामुळे मराठी मतं विभागली गेली आणि स्थानिक आमदार तमिलसेल्वन भाजपचे असल्यामुळे भाजप बंडखोराला अमराठी मतांचा बोनस मिळाला। परिणामी 9 महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असताना ज्या रामदास कांबळेंची विजयाची खात्री वर्तवली जात होती, तेच कांबळे शिंदे गटात गेल्यानंतर भाजपच्या बंडखोरीमुळे 3ऱ्या स्थानावर फेकले गेले। भाजपच्या चिन्हावर लढलेल्या पण डाव्यानुसार बंडखोर असलेल्या शिल्पा केळुसकरांना 9271 मतं पडली। दुसऱ्या स्थानी ठाकरे गटाच्या प्रणिता वागदरेंना 7549 आणि तिसऱ्या स्थानी शिंदे गटाच्या पूजा कांबळेंना फक्त 4316 मतं पडली। थोडक्यात भाजपसोबत धोका केला म्हणून केळुसकरांवर कारवाई करू असं म्हणणारे भाजपचे नेते आता त्याच केळुसकरांसोबत जल्लोष साजरा करताना दिसले आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या कांबळेंकडे आता तक्रारींचा पाढा वाचण्यापलीकडे काहीही उरलेलं नाही। रामदास कांबळे कोई काम का नहीं है, इसमें विषय दूसरा है। मेरा पार्टी का कोई लोग उनके साथ घूमते हुए फिर भी वो हार गया, लेकिन तत्ता को मेरे को मुख्यमंत्री साहब को आशीर्वाद करने वाला मेरा मराठी बंधु को मैं धन्यवाद देता हूँ, मनापासून धन्यवाद सबको। वो लोग ने बराबर तत्ता केलुस्करी प्रतीक्षा नगर में जास्ती सेवा जनता को कर सकता है बोल के मतदान किया, अच्छा लीड में जीत के लेके आए। जवळपास 70% 80% लोक हे स्टार्टिंग पासून त्यांच्या बाजूने फिरत होते, पक्षाचं काम तिकडे ओपनली करत होते, डोर टू डोर। तुम्ही फेसबुकला बघा, व्हिडिओ असतील तुमच्याकडे काही, मग त्या ठिकाणी माझं म्हणणं होतं की ठीक आहे, त्याला तुम्ही अपक्ष लढवली चाललं असतं मला, बरोबर ना। मग ठीक आहे, चिन्ह पण गेलं, काय त्यांनी दगाफटकी गेली, चिन्ह केलं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही कार्यकर्ता का थांबवलं, त्या ठिकाणी आमदार महोदयांना का थांबवलं। अक्षय मंकडी, TV9 मराठी, सायन, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।